नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा बघा कटोरी ब्लाउज शिवून म्हणजे पूर्ण फ्रंट साइड जोडून झालेली आहे। तर 40 चेस्टचा हा कटोरी ब्लाउज आहे आणि उंची घेतलेली आहे मी 16 इंच, कारण त्यांची हाईट खूप जास्त आहे। पुढील गळा आपला 6.5 इंच आहे। तर आज कशावरती मी व्हिडिओ बनवणार आहे, तर हे बघा, आपण ज्यावेळेस कटोरीला म्हणजे शेप देतो, म्हणजे कटिंग करताना पेपर कटिंग किंवा ब्लाउज पीसवर, आणि ज्यावेळेस जोडून झालं की त्यावेळेस शेप व्यवस्थित येत नाही। एक तर असा इकडं कमी इकडं जास्त होतो, कारण ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो त्यावेळेस इथला शेप पूर्णपणे बदलतो। आणि त्यामुळं कटोरी जोडून झाल्यानंतर आपली हुकलूक पट्टी जोडून झाल्यानंतर कशा प्रकारे शेप द्यायचा, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बराच वेळा एकतर निमुळता येतो, एखादे चिंचोळा आकार येतो आणि व्यवस्थित प्रॉपर शेप येत नाही। तर कशा पद्धतीने प्रॉपर शेप द्यायचा, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर हे बघू शकता, ही जी पट्टी आहे ना, ही एकमेकांवरती व्यवस्थित ठेवा, म्हणजे ह्याची पण लेंथ आहे ना ही एकसारखी यायला पाहिजे। दोन्हीची हुकलूक पट्टी, ह्या दोन्हीचा आकार एकच जरी जास्त झाला तरी सुद्धा ते बरोबर वाटत नाही। तर दोन्हींचं अंतर एकसारखं आलं पाहिजे। आणि तुम्ही कधीही शेप असा देऊ नका, तर इथून जे सुरुवात करा ती व्यवस्थित, म्हणजे इथून असं येऊन व्यवस्थित शेप आला पाहिजे। म्हणजे हा जो कटोरीचा आकार आहे ना, तो पसरून व्यवस्थित दिसला पाहिजे। आणि इकडचा पण जो आहे ना, हा व्यवस्थित असा पसरून दिसला पाहिजे, म्हणजे दोन्हीकडचे आकार हे व्यवस्थित आले पाहिजे। तर आता आपण कटिंग करून घेऊयात। तर हे बघू शकता, कसा छान असा आपला आकार आलेला आहे आणि पूर्ण आपण अंगात घातल्यानंतर व्यवस्थित असा पसरून दिसतो। म्हणजे इथला पण शेप मी असा पसरून व्यवस्थित घेतलेला आहे आणि इथलाही मी व्यवस्थित पसरून घेतलेला आहे, जेणेकरून घालून ज्यावेळेस अंगात घालाल ना त्यावेळेस अगदी प्रॉपर असा राऊंड नेक येतो। तर आता आपण ह्याला गोट लावून घेऊयात। तर आपण आता गोट लावून घेऊयात। व्यवस्थित असं शिस्तीत लावून घ्या गोट। इथं 1/2 इंच फोल्ड करून, आणि जो असा आपण म्हणजे गोट लावून घेतलेला आहे ना वरून, तिथं असे छोटे छोटे कट्स मारून घ्या, म्हणजे शेप अगदी खूप प्रॉपर असा छान येतो। आणि आता आपण गोट बघूया कसा करायचा। व्यवस्थित एकसारखं येऊ द्या गोट। नेहमी गोट करताना लक्षात ठेवा, जरा शिस्तीतच करा व्यवस्थित, कारण गोटवर बरंच अवलंबून असतं। गोट वेडा वाकडा जर आला तर व्यवस्थित दिसत नाही, म्हणून। तर हे बघू शकता, कसा असा छान गोट आलेला आहे। तर गोट कशा पद्धतीने करायचा हे पण मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर गोट कशा पद्धतीने करायचा हे जर बघायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। तर आपण दुसऱ्या साईडचा गोट लावून घेऊया। तर हे बघा, ह्या साईडला पण आपण आता गोट तयार करूयात। तर बघू शकता किती प्रॉपर असा गोल आलेला आहे गळा। व्यवस्थित गोट घेतल्यानंतर पण बघू शकता शेप किती सुंदर आलेला आहे। म्हणजे मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण कटोरी जोडायला घेतो ना त्यावेळेस तुम्ही बघितलं की कसा गळा होता, अगदी चिंचोळा होता, वेडावाकडा होता। कारण ज्यावेळेस बऱ्याच आपल्या ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत ना, त्या सगळ्या जणींना हा प्रॉब्लेम येत असणार आहे की कटोरी जोडून झाल्यानंतर आमच्या गळाला शेप व्यवस्थित येत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने शेप द्या, म्हणजे कटोरी कट करून घ्या आणि कटोरी जोडून झाल्यानंतर हुकलूक पट्टी लावून घ्या, योग पट्टी लावून घ्या आणि व्यवस्थित गळाची उंची घ्या किती त्या कस्टमरची किंवा तुमचा जर शिवत असाल ब्लाऊज, आणि त्याला व्यवस्थित दोन्ही साईडनं एकसारखा शेप द्या आणि मग नंतर असा गोट लावून घ्या। म्हणजे हे जे तुमचे गळ्याच्या संदर्भात जे प्रॉब्लेम आहे, म्हणजे गळा चिंचोळा येणे, व्ही आकाराचा येणे किंवा गळा कमी होणे, गळ्याला शेप नाही येणे आणि वेडावाकडा गळा दिसणे, ह्याच्यावरती ह्या पद्धतीनं तुम्ही गळ्याचा शेप देऊन तुमचा गळा व्यवस्थित करू शकता। म्हणजे टेन्शन न घेता अशा पद्धतीनं तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल वाटला की नाही, नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।